हॅलो ट्रेडर, सकाळी आपण बोललेलो आणि एक ऑप्शन दिला आपण पुढचा. आपण 5 मिनटात बघू शकतो. मी कुठं सांगितलेलं तुम्हाला, तर यो सेविंग सांगितलेला मी. या सेविंगच्या खाली आपण बाय करू शकतो. आणि मी इथं ह्याच कॅन्डलला मी कुठे ट्रेड घेतलेला 9 वाजून 16-17 मिनटांनी काय तर घेतलेला मी. 10 वाजून 16-17 मिनटांनी काय तर घेतलेला. ह्या कॅन्डलला बहुतेक मी ट्रेड घेतलेला. एक्झॅक्टली मला आठवत नाही. या कॅन्डलला मी ट्रेड घेतलेला आणि तुम्हाला दाखवताना आपण याला ट्रेड घेतलेला 46,900ला. मला आणि तुम्ही म्हणाला तेवढा विषय का आला आहे, तर माझं अदर काम चालू होतं ज्याला, त्यामुळे मी येऊन शकलो नाही ऑनलाईन. आणि माझी ते आपण पोझिशन मला कवर करायची होती ही, सो त्याच्यामुळे मला उशीर झाला. आणि आत्ता मी आलो, जरा माझं पर्सनल काम होतं ते करून. सो आपण बघू शकतो देव, आपण 46,900चा पुढे घेतलेला 100 काय तर आपण 1 मिनिट सांगतो मी किती घेतलं. आपण काय तर 185ला काय तर असं घेतलेला. एक्झॅक्टली मला आठवत नाही त्यावर. आणि माझी जास्त क्वांटिटी नव्हती, पण मी नेक्स्ट ट्रेड इथं घेतलेला. ही जेव्हा ही कॅन्डल मोठी हे स्विंग तुटला, त्याच्यानंतर मी एक क्वांटिटी वाढवलेल्या. सो मी तुम्हाला सांगतो, मी ट्रेड कुठं करणार आहे. मार्केटमधून पळून जायला मला चान्स नव्हता आज. पळून जायला म्हणजे प्रॉफिट बुकिंगला, कारण की मार्केट तुम्ही बघू शकता 15 मिनटात. मी 15 मिनटात ट्रेडिंग करतो एसेल माझा. तर इथं मला कुठं हे नाही, पण मी ह्या स्विंगला आणून लावलेला. या स्विंगनंतर माझं इथं थोडासा प्रॉफिट कमी दाखवत होता. सो मी पुन्हा नंतर इथं एक डब्ल्यू पॅटर्न दिसलेला मला, म्हणजे इथं जरा प्राईज ॲक्शन ही दिसलेली, तेव्हा मी इथे कुठेतरी मी एक्झिट मारलेली. आणि त्याच्यानंतर ही स्विंग तुटल्यावर एक मी ऑप्शन घेतलेला. त्याच्यानंतर माझं इथं ऑटोमॅटिक स्क्वेअर झाला. सो मला आज चांगला प्रॉफिट भेटला आहे. सो आपण बघूया, मी सकाळी जेव्हा पुट दिलं तर ते काय झालं आहे. तर आपण बघू शकतो, आपण सकाळी इथं घेतलेलं 185 आपण घेतलेला. सो इथं कुठं आपल्याला पळून जायला हे नव्हते. मी ट्रेल करत गेलो इथं, पुन्हा इथं या स्विंगला. जेव्हा हे स्विंग कट झालता आणि हे झालं तेव्हा मी इथं स्विंगला आणून ठेवलेला 15 मिनटात. तुम्ही बघू शकता, ह्यात काय एक्झॅक्टली तुम्हाला कळणार नाही. तुम्ही बघू शकता मी ह्या स्विंगला, त्याच्यानंतर मी स्विंगला फक्त हे करतो, जोपर्यंत स्विंग ब्रेक होत नाही तोपर्यंत मी एक्झिट करत नाही. सो ह्या स्विंगला लावलेला, या स्विंगला इथून पुन्हा टॉपलेस लावले. इथं माझा काय टॉपलेस शेअर झाला नाही, थोडा बफर लावलेला. त्यानंतर ही ब्रेक केल्यावर मी काय केलं, मी जरा ही करायसाठी इथं टॉपलेस लावलेला. आणि नेक्स्ट इथं माझा टॉपलेस कुठे हिट झाला होता, पण घेतला दुसरा मी ट्रेड घेतलेला, तेव्हा माझा टॉपलेस म्हणजे ती दुसरी पोझिशन होती त्या ह्याच्यात. सो मी इथंच कुठं लावलेला आणि माझं टार्गेट हे म्हणजे इथं कुठे स्क्वेअर झाली, ती दुसरी पोझिशन होत्या. सो हे नाही सांगत मी. सो आपल्याला आज, आणि ह्यात तुम्ही बघू शकता, आज ज्यांनी कोणी 15 मिनिटमध्ये ट्रेड घेतला असेल त्यांचा कुठं टॉपला शीट झाला असणार आहे. आपल्यात थांबा 1 मिनिट, आपल्याला 1 मिनिट. इथं कुठे जर ट्रेड घेतला असला तरी पण तुम्हाला 400 पॉईंट भेटलेत. आणि आपलं 300 पॉईंटचं टार्गेट होतं. आपलं टार्गेट अचीव झाले ट्रेडिंगमध्ये. सो आपल्याला 400 पॉईंट भेटलेत. तर तुम्हाला कसं वाटला ती मला व्हिडिओ सांगा. आणि मी रोज टाकतो, माझे रिस्क मनी मॅनेजमेंट असते. आणि मी क्वांटिटी कसं ॲड करतो ह्याच्यासाठी तुम्ही कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. मी तुम्हाला सर्व सांगेन मी कोणत्या टायमिंगला बाय करतो आणि कोणता विचार, आणि सर्व मी सांगतो. त्यात कुठं बाय करणार आहे, कुठं त्याचं कारण काय आहे हे सांगतो. मी मराठी ट्रेडर आहे. मराठी ट्रेडरला लाईक करा, सपोर्ट करा महत्त्वाची. आणि तुम्हाला मी पोझिशन कशा ॲड करतो आहे, कशा हे करत जातो आहे, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मी पोझिशन कशा ॲड करत जातो आहे. आणि 500 व्ह्यू झाले ना, तर मी लाईव्ह ट्रेडिंग करणार आहे माझ्या रिअल अकाउंटला, आणि तुम्हाला प्रॉफिट आणि हे सर्व दाखवणार आहे. चला, थँक्यू. आणि ॲनालिसिस आपले 9-10 वाजता आपले अपलोड होईल यूट्यूब चॅनलला आपल्या, उद्याचे ॲनालिसिस. आणि बाकीचे पण सर्व आपण तिथं आपण हे करू शकतो आहे. बाकीचे पण मी आजचा पण व्ह्यू काय होता आणि उद्या पण काय होईल ते सर्व अपलोड 10 वाजता करणार आहे. चला, मला आत्ता केलं असते, मला थोडेसं काम असलं मी करू शकलो नाही. थँक्यू वॉचिंग केल्याबद्दल.